मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूरमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग, तर जळगावलाही तडाखा। शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे संभाजीनगर पाण्याखाली, इमारतींचं वाळूंज, एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये पाणीच पाणी, ग्रामीण पट्ट्यातील शेतीचं अतोनात नुकसान। महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला पावसानं झोडपलं, सोलापुरातही पावसाचा कहर। मुंबई, रायगड, पालघर, ठाण्यासाठी रेड अलर्ट। उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज, मराठवाड्यात पूरपरिस्थितीमुळे अडचणींचा सामना। राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंदिर संस्थानाची धाव। शिर्डीतील साई संस्थान आणि तुळजापूर मंदिर संस्थानकडून प्रत्येकी 1 कोटी, तर शेगावमधून 1,11,00,000ची मदत। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, फील्डवर उतरून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना। जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा। छापेमारीत बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त, ललित कोल्हेंसह 8 जण ताब्यात। आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला। प्रतिस्पर्धी आमने सामने, दुबईच्या मैदानावर हाय व्होल्टेज लढत। बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची घोषणा। मिथुन मन्हास यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा, तर राजीव शुक्लांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।